हॉटेलमधून काजू पनीरची भाजी मागवली, सगळ्यांनी खाल्ली, पण 5 वर्षांच्या चिमुकलीचा यात मृत्यू झाला. पण नेमकं काय घडलं, त्या हॉटेलमधली भयानक परिस्थिती काय होती, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. सडलेली डाळ, 10 दिवस जुनं दूध आणि बुरशी लागलेले चीज. हॉटेलमधून मागवलेलं जेवण खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांना तीव्र फूड पॉइझनिंग झालं आणि यात 5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला जीव गमवावा लागलाय. ही घटना आहे गुजरात मधल्या सुरत शहरातील वराछा भागातील राणूजधाम या सोसायटीमध्ये घडली. इथे राहणारे अशोकभाई कलसरिया आणि त्यांचं कुटुंब नेहमीप्रमाणे एकत्र होतं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या कुटुंबानं हॉटेलमधून जेवण मागवलं. काजू पनीर चीज सह अशी भाजी मागवली आणि जवळच असलेल्या त्यांनी शीतल रेस्टॉरंट मधून ही भाजी जेवण मागवलं. कुटुंबियांनी जेवणावर ताव मारल्यावर या सगळ्यांना थोड्या वेळानंतर गडबड झाल्याचं काहीतरी लक्षात आलं, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान 16 ऑगस्टला पहाटे 4 वाजता अशोकभाई कालसरिया यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या पोटात दुखू लागलं. त्यांनी लगेच रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी त्यांना विषबाधा झाल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. आधी दोघांना रुग्णालयात दाखल केलं, पण नंतर कुटुंबातील इतरांना सुद्धा दाखल करण्यात आलं. काही वेळानं त्या चिमुकलीची आर्याची तब्येत जास्तच बिघडली. आर्याला आयसीयू मध्ये दाखल केलं आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. उरलेल्या सदस्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. कुटुंबानं थेट शीतल रेस्टॉरंटच्या अन्नावर आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच सुरत महानगरपालिकेचं खाद्य सुरक्षा विभाग म्हणजेच फूड सेफ्टी डिपार्टमेंट हे तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आलं. अन्न सुरक्षा अधिकारी डी ठाकोर आणि सेजल जस यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सकाळीच वराछा रोडवरील शीतल रेस्टॉरंटवर अचानक धाड टाकली आणि तिथं जे दृश्य अधिकाऱ्यांना दिसलं ते अत्यंत संतापजनक होतं. तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना आढळलं की हॉटेलच्या किचनमध्ये हरभऱ्याच्या डाळीला पूर्णपणे बुरशी आलेली. तीच डाळ ग्राहकांना वाढण्यासाठी शिजवण्यासाठी वापरली जात होती. पनीर आणि शिजवलेल्या भाज्या आणि इतर अन्नपदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात उघड्यावर ठेवले गेलेले. खाद्यपदार्थ बनवण्याच्या जागेवर कमालीची तिथं अस्वच्छता सुद्धा होती. सुरत महानगरपालिकेच्या अन्न सुरक्षा पथकानं कोणतेही गय न करता तिथले खराब आणि अयोग्य अन्नपदार्थ जवळपास 80 किलो जागेच नष्ट केले. खाद्य सुरक्षा अधिकारी सेजल जस यांनी दिलेल्या माहितीनुसार या रेस्टॉरंट मधले अन्नाचे नमुने सॅम्पल्स हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि तसंच लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या शीतल रेस्टॉरंटला प्रशासनानं तात्काळ सील करून बंद केलं. एका निष्पाप बालिकेच्या मृत्यूनंतर आता या हॉटेल मालकावर आणि व्यवस्थापनावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी ही जोर धरू लागली आहे. ही घटना फक्त एक बातमी नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा इशारा आहे. पैसे देऊन आपण विकत घेतो ते अन्न सुद्धा सुरक्षित आहे का हे तपासणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर खाता किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पार्सल मागवता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्नाला जेवणाला जराही आंबट किंवा दुर्गंधीयुक्त किंवा वेगळी चव येत असेल तर ते अजिबात खाऊ नका. शक्य असल्यास हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघराची आणि परिसराची स्वच्छता कशी आहे याकडे लक्ष द्या. पनीर, दुग्धजन्य पदार्थ किंवा ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात, त्यामुळे संशयास्पद वाटल्यास ते अन्न जेवण खाणं टाळा. कुठेही अस्वच्छता किंवा खराब अन्न आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA किंवा स्थानिक नगरपालिकेकडे तात्काळ तक्रार नोंदवा. 5 वर्षांच्या त्या चिमुरडीचा गेलेला जीव हा परत येऊ शकत नाही, पण अशा निष्काळजी रेस्टॉरंटवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबावर असा प्रसंग येणार नाही. दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि अशा बेजबाबदार हॉटेल मालकांना काय शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की तुमचं मत लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.